विशालपर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण आपण दोन्ही ठिकाणची दृश्य पाहतो। एकीकडे नवी मुंबईत एपीएमसी मार्केटच्या हा विशाल बाजी चालू आहे, त्यामुळे आवाज काहीसा येत नाहीये। मात्र एपीएमसी मार्केटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातनं अनेक मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू सुद्धा बोलत होते। त्यांनी सांगितले की मुंबईकरांनी ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आम्ही भारावून गेलेलो आहोत। मात्र आता एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी ही जेवणाची सोय करण्यात आलेली आहे, दुपारी 3 वाजल्यापासून ही जेवणाची सोय आहे आणि सातत्यानं हे जेवण जे आहे हे येथील लोकांना मिळते, कारण का लोकांची गर्दी ही सातत्यानं होताना पाहायला मिळते। दर 1 मिनिटाला या ठिकाणी मोठ्या मोठ्या वाहनांमधनं लोक जे आहेत ती या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय। दुसरीकडे राज्य सरकारकडनं मनोज जरांगे पाटील यांच्याशी शिष्टमंडळ बोलण्यासाठी जातंय। या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर मराठा आंदोलक जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे की काहीही झालं तरी आपण आझाद मैदानामध्ये जायचं आणि आपला लढा जो आहे हा लढायचा, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही मराठा समाजातील बांधवांनी घेतली। त्यामुळे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातनं लोक आलेले आहेत। जर जेवण आपण पाहायला गेलं तर जसं ग्रामीण भागात आपल्याला जेवण असतं, ठेचा असतो, भात असतं, लोणचं, भाजी, अशा पद्धतीचं जेवण जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। वारकरी संप्रदायातले लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। काय तुम्ही जालन्यावरून आलेला आहात, काय भूमिका आहे? आझाद मैदानमध्ये गेलं जाणारच अशी एकदम व्यवस्था केली जेवणाची। जालना जिल्हा बदनापूर जेवणाची सोय कशा एकदम उत्कृष्ट, अशी जेवण कुठेही नाही। लय सुविधा केली मुंबईकरांना, बहुत सुविधा। आम्हाला वाटत नव्हतं आम्हाला असं भेटन म्हणून जेवण भारी तर त्याच्या आम्हाला असं म्हणजे गावाकडं आम्हाला जे ओबीसी नेते हे होते आमचे, हे त्यांनी काय सांगितलं की बाबा तुमची सोय होणार नाही मुंबईमध्ये, तुम्ही जाऊ नका, तुमची गैरसोय होईल। पण मुंबईकरांना आम्हाला ते भासूच दिलं नाही। आणि समाधानी आहात तुम्ही या सगळ्या व्यवस्थेबद्दल? हे तालुका आष्टी जिल्हा बीड मुक्काम पोस्ट सैद मिरलोणी हे गावात आलोत आम्ही। इतकी उत्तम सोय केली, चांगली सोय केली। हे मार्केट कमी जे तेवढं धन्यवाद त्यांना द्यावा तेवढं कमी आहे। इतकी सोयी चांगली केली यांनी, लय चांगलं केलं। आणि आम्हाला आरक्षण आहे ना हे मिळायलाच पाहिजे। हे दरंगे पाटील चांगले आहेत, हे साहेब आहेत ना चांगले आहेत, हे विश्वास आहे तुमचा या नेतृत्वावर? विश्वास आहे। आणि हा माणूस इतका सज्जन आहे, निस्वार्थी। फक्त नारायण राणे आणि भुजबळ यांनीच आमचं सगळं नाश करून टाकला आणि आमच्या जीवावर ते निवडून येत होते, भुजबळ, नारायण राणे। मग उद्या आझाद मैदानमध्ये जाऊन याच तीव्रतेने आंदोलन करणार आहात? हो, 101% असं आंदोलन करणार आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार। पोलिसांनी नोटीस दिले, एकीकडे राज्य सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करायला तयार होत आहे। ज्या पद्धतीनं पोलिसांनी सांगितलं की मुंबईत येऊ नका, त्याकडे कसं बघताय? जाणार मुंबईत? हो, जाणार मुंबईत। सगळं खोटं सांगते हे फडणवीस आहे ना, फडणवीस सगळं खोटं सांगतो फक्त माघारी लावायसाठी, ते देत नाही ना। आम्ही काय केलं, सख्खे सोयरे म्हणून आरक्षण द्यावं ना, हे सख्खे सोयरे म्हणून देत नाही आम्हाला। टांप लेवल द्यायला पाहिजे त्यांनी, म्हणजे लिहून ते तसं नाही, फक्त वरची वर देतो, झालं म्हणजे झालं, भागलं। त्यामुळे आपण ह्या दोन्ही ठिकाणची दृश्य पाहत होतो। एपीएमसी मार्केट नवी मुंबई आणि ही खोपोलीतली दृश्य आहेत, जिथे जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांचा मोर्चा आता येऊन पोहोचलाय। आपल्याला या दोन्ही ठिकाणून आपले प्रतिनिधी माहिती देत होते। या दोघांचेही धन्यवाद।